तूळ राशीच्या लोकांचं आयुष्य नेहमीच संतुलन, सौम्यता आणि सुसंस्कृततेचं प्रतीक राहिलेलं असतं. पण खरा प्रभाव दिसतो तो त्यांच्या म्हातारपणात. कारण तूळ राशीचं म्हातारपण म्हणजे केवळ वय वाढणं नाही, तर आयुष्यभर कमावलेल्या अनुभवाचं, प्रतिष्ठेचं आणि आत्मिक समाधानाचं फळ असतं. जे लोक तरुणपणी शांत राहिले, योग्य निर्णय घेतले आणि नात्यांमध्ये समतोल ठेवला, त्यांचं म्हातारपण इतरांपेक्षा वेगळंच असतं. या टप्प्यावर तूळ राशीचे जातक समाजासाठी मार्गदर्शक बनतात, कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरतात आणि स्वतःसाठी अंतर्मुख शांततेचा अनुभव घेतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत तूळ राशीच्या म्हातारपणाची 7 अशी रहस्ये, जी ऐकून केवळ आश्चर्य वाटणार नाही, तर स्वतःचा अभिमानही वाटेल. ही रहस्ये सांगतील की वय वाढलं तरी मान सन्मान कसा टिकतो, मन शांत कसं राहतं आणि आयुष्य शेवटच्या टप्प्यातही अर्थपूर्ण कसं बनतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं रहस्य तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकू शकतं. तर मित्रांनो, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी. आणि चला सुरुवात करूया. पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. रहस्य 1. समाजात नैसर्गिक प्रतिष्ठा आणि सन्मान. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण सुरू होतं तेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्वात आधी जाणवतो तो समाजात मिळणारा नैसर्गिक मानसन्मान. हा सन्मान त्यांनी कोणाकडून मागितलेला नसतो, तो आपोआप मिळालेला असतो. कारण तूळ राशीचे जातक आयुष्यभर कुणालाही कमी लेखत नाहीत, भांडणांपासून दूर राहतात आणि नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वय वाढल्यावर लोक त्यांच्याकडे केवळ वयस्क व्यक्ती म्हणून नाही, तर समजूतदार मार्गदर्शक म्हणून पाहू लागतात. म्हातारपणी त्यांच्या एका वाक्याला किंमत दिली जाते, त्यांच्या उपस्थितीत वाद निवळतात आणि त्यांच्या सल्ल्याला गांभीर्याने ऐकलं जातं. कुटुंबातील निर्णय असो किंवा समाजातील एखादी बाब, चला आधी त्यांचं मत घेऊया, असं लोक स्वतःहून म्हणतात. हा मानसन्मान पैशामुळे किंवा पदामुळे नसतो, तर आयुष्यभर जोपासलेल्या संयम, सौजन्य आणि न्यायप्रिय स्वभावामुळे मिळालेला असतो. तूळ राशीचं हे म्हातारपण कुणाला दाखवण्यासाठी नसतं, ते अनुभवण्यासाठी असतं. कारण जेव्हा माणूस वयाच्या शेवटच्या टप्प्यातही आदराने आणि विश्वासाने ओळखला जातो, तेव्हा तोच खरा अभिमान असतो. आणि तो अभिमान तूळ राशीच्या लोकांच्या वाट्याला नक्कीच येतो. रहस्य 2. आर्थिक स्थैर्य आणि सन्मानाने जगण्याची कला. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण आर्थिक धावपळीचं नसतं, तर ते असतं सन्मानाने आणि शांततेने जगण्याचं. कारण हे लोक तरुणपणापासूनच खर्च आणि बचत यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. मोठी जोखीम न घेता योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हाच त्यांचा स्वभाव असल्यामुळे म्हातारपणी त्यांना पैशांसाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही. म्हातारपणात त्यांच्याकडे अफाट संपत्ती असेलच असं नाही, पण आर्थिक सुरक्षिततेची भावना नक्कीच असते. घर, मूलभूत गरजा, औषधोपचार आणि साधं पण सुसंस्कृत जीवन या सगळ्याची योग्य व्यवस्था झालेली असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तक्रार नसते आणि वागण्यात हतबलता दिसत नाही. या आर्थिक स्थैर्यामुळे तूळ राशीचे जातक म्हातारपणीही स्वाभिमानाने जगतात. कुणाकडून उधार मागण्याची वेळ येत नाही, मदत घ्यावी लागली तरी ती लाज न बाळगता स्वीकारता येते. हे रहस्य सांगतं की तूळ राशीचं खरं यश पैशांच्या आकड्यांत नसून पैशांमुळे मन अस्थिर न होणं यात आहे, आणि हाच गुण त्यांच्या म्हातारपणाला अभिमानास्पद बनवतो. रहस्य 3. कुटुंबातील आदर, प्रेम आणि भावनिक सुरक्षितता. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण सर्वात जास्त समृद्ध असतं ते कुटुंबातील नात्यांमुळे. कारण हे लोक आयुष्यभर नात्यांमध्ये समतोल, समजूतदारपणा आणि संयम ठेवतात. ते कधीही आपलं मत जबरदस्तीने लादत नाहीत, कुणाच्या भावना दुखावत नाहीत आणि मतभेद असले तरी संवादाचा मार्ग उघडा ठेवतात. याच स्वभावामुळे म्हातारपणी कुटुंब त्यांना ओझं न मानता आधार आणि आशीर्वाद मानतं. मुलं, नातवंड, नातेवाईक सगळेच त्यांच्या सान्निध्यात सुरक्षित वाटतात. त्यांच्या शब्दांत अनुभव असतो, उपदेश नसतो, मार्गदर्शन असतं, दबाव नसतो. त्यामुळे घरात एखादा कठीण निर्णय घ्यायचा असो किंवा वाद मिटवायचा असो, तूळ राशीच्या व्यक्तीकडे आपोआप सर्वांची नजर वळते. या भावनिक सुरक्षिततेमुळे त्यांचं म्हातारपण एकटेपणाचं नसतं. त्यांच्या आयुष्यात संवाद असतो, सन्मान असतो आणि आपलेपणाची ऊब असते. कारण जेव्हा माणूस म्हातारपणीही आपण कुणासाठी तरी महत्त्वाचे आहोत ही भावना जगतो, तेव्हा तोच खरा श्रीमंतीचा अनुभव असतो
आणि हाच अनुभव तूळ राशीच्या लोकांच्या वाट्याला अभिमानाने येतो. रहस्य 4. मानसिक शांतता आणि अंतर्गत समतोल. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण विशेष ठरतं ते त्यांच्या मानसिक शांततेमुळे. आयुष्यभर त्यांनी संघर्ष पाहिलेले असतात, लोकांचे खरे खोटे चेहरे ओळखलेले असतात, पण तरीही ते मनात कटुता साठवून ठेवत नाहीत. जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याची कला त्यांनी हळूहळू आत्मसात केलेली असते. त्यामुळे म्हातारपणी त्यांच्या मनात गोंधळ नसतो, अस्वस्थता नसते आणि सततची तुलना करण्याची सवयही उरत नाही. या टप्प्यावर ते कमी बोलतात, पण जे बोलतात त्यात वजन असतं. अनावश्यक वाद, मत्सर आणि अपेक्षा यांपासून ते स्वतःला दूर ठेवतात. याच कारणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांती दिसते, जी पैसा किंवा प्रसिद्धी देऊ शकत नाही. तूळ राशीच्या व्यक्तीला म्हातारपणी हे उमगतं की समाधान बाहेर नसून आत असतं, आणि हे समजणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्य जिंकणं. ही मानसिक समतोल अवस्था त्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करते, कारण शांत मन हेच निरोगी शरीराचं मूळ असतं. तूळ राशीचं म्हातारपण त्यामुळे त्रासदायक न होता सुसंस्कृत, संतुलित आणि समाधानाने भरलेलं बनतं. आणि हेच त्यांचं चौथं मोठं रहस्य आहे, ज्याचा अभिमान वाटावा असा आहे. रहस्य 5. आरोग्याबाबत जागरूकता आणि संयमित जीवनशैली. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण वेदनांनी भरलेलं नसतं, कारण ते वेळेआधीच स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारतात. तरुणपणीच त्यांनी हे शिकलेलं असतं की अति काहीही वाईट असतं. अति काम, अति ताण, अति खाणं किंवा अति चिंता. म्हणूनच म्हातारपणी ते शरीराच्या छोट्या संकेतांकडेही दुर्लक्ष करत नाहीत. औषधोपचारांबाबत बेफिकीरपणा न ठेवता ते शिस्त पाळतात. वेळेवर झोप, हलकं अन्न, चालणं, योग किंवा ध्यान यासारख्या साध्या सवयी त्यांना मोठ्या आजारांपासून वाचवतात. त्यांचं आरोग्य परिपूर्ण नसेलही, पण सांभाळलेलं आणि स्थिर नक्कीच असतं. त्यामुळे सतत हॉस्पिटल फेऱ्या किंवा इतरांवर अवलंबित्व कमी राहतं. या रहस्यामध्ये एक खोल समज आहे. शरीर हे आयुष्यभर सोबत देणारं साधन आहे. त्याचं दुर्लक्ष करून समाधान मिळू शकत नाही. म्हणूनच तूळ राशीचे जातक म्हातारपणीही स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात, आणि हीच आत्मनिर्भरता त्यांच्या आयुष्यात अभिमान, स्वाभिमान आणि शांतता घेऊन येते. रहस्य 6. आध्यात्मिक परिपक्वता आणि देवाशी दृढ नातं. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण केवळ शारीरिक टप्पा नसतो, तर तो आत्मिक परिपक्वतेचा काळ असतो. आयुष्यभर मिळालेले अनुभव, सुखदुःख, यश अपयश या सगळ्यांमधून ते एक गोष्ट शिकतात, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं. आणि ही समज त्यांना देव, नशीब आणि वेळ यांच्याशी अधिक जवळ आणते. म्हातारपणी तूळ राशीचे जातक अधिक शांतपणे देवाकडे वळतात. त्यांची भक्ती दिखाऊ नसते, तर मनापासून असते. एखादा मंत्र, नामस्मरण, ध्यान किंवा साधी प्रार्थना यातून त्यांना मानसिक आधार मिळतो. संकट आलं तरी का माझ्याच वाटेला आलं असा प्रश्न विचारण्याऐवजी यातून मला काय शिकायचं आहे असा दृष्टिकोन तयार होतो. या आध्यात्मिक नात्यामुळे त्यांना एक वेगळीच अंतर्गत शक्ती मिळते. भीती कमी होते, मृत्यूची चिंता कमी होते आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही समाधानाची भावना टिकून राहते. हे रहस्य सांगतं की तूळ राशीचं म्हातारपण फक्त अनुभवाने नव्हे, तर विश्वासाने समृद्ध असतं, आणि हा विश्वासच त्यांचा खरा आधार बनतो. रहस्य 7. आयुष्य जिंकल्याची शांत जाणीव, खरा अभिमान. तूळ राशीच्या लोकांचं म्हातारपण जिथे येऊन थांबतं, तिथे एक वेगळीच भावना जन्म घेते. ती म्हणजे आपण आयुष्य नीट जगलो ही शांत जाणीव. त्यांनी आयुष्यात चुका केल्या असतील, काही निर्णय चुकले असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील, पण तरीही मनात खंत नसते, कारण त्यांनी कुणाचा हक्क हिरावला नाही, कुणाचं नुकसान करून पुढे गेले नाही आणि स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. या टप्प्यावर त्यांना कुणाला काही सिद्ध करायचं नसतं, ना दिखावा, ना स्पर्धा, ना तुलना. जे आहे त्यात समाधान आणि जे नाही त्यात स्वीकार असतो. लोक यश मोजतात पैशांनी किंवा प्रसिद्धीने, पण तूळ राशीचे जातक म्हातारपणी यश मोजतात मनाच्या शांततेने आणि स्वाभिमानाने. हेच रहस्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या शांत हास्यामागे दडलेलं असतं, कारण ज्याने आयुष्यभर समतोल ठेवला, न्याय दिला, नात्यांचा सन्मान केला, तो शेवटच्या टप्प्यात कधीही हरलेला नसतो.
आणि म्हणूनच तूळ राशीचं म्हातारपण केवळ जगलेलं नसतं तर जिंकलेलं आयुष्य असतं. हाच तो क्षण असतो जिथे अभिमान शब्दात नाही तर शांततेत दिसतो. तूळ राशीचं म्हातारपण हे भीतीचं नाही तर अभिमानाचं पर्व असतं. कारण ज्यांनी आयुष्यभर समतोल ठेवला, नात्यांचा सन्मान केला आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहिले, त्यांच्यासाठी शेवटचा टप्पा हा शांततेने उजळलेला असतो. मान सन्मान, कुटुंबाचं प्रेम, मानसिक स्थैर्य आणि देवावरचा विश्वास हे सगळं एकत्र येऊन तूळ राशीच्या जातकांना सांगतं की तुम्ही आयुष्य योग्य पद्धतीने जगलात. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगणारा नाही तर तुमच्या आयुष्याची साक्ष आहे. आणि जर तुमच्या घरात, कुटुंबात कोणी तूळ राशीचा असेल तर त्यांच्याकडे पाहताना आज थोडा जास्त आदर आणि कृतज्ञता नक्की वाटेल. तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप तूळ राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर तो योगायोग नाही, तोही एक संकेत आहे. अशाच अर्थपूर्ण, सखोल आणि अभिमान वाढवणाऱ्या राशी भविष्य व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. देव तुमच्या आयुष्याला संतुलन आणि शांततेचं वरदान देवो, हीच मनापासून प्रार्थना.